हॅलो गाईज, आज मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी शिरा. रवासाठी कढईमध्ये रवा घेतलेला आहे आणि त्याला चांगलं मिक्स करून आणि गॅस आपल्याला एकदम बारीक ठेवायचा आहे आणि चांगलं मिक्स करायचं आहे. ठीक आहे, तर तुम्ही पाहू शकतात रव्याला चांगला रंग येतो आहे. असं एका प्लेटीमध्ये मी ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत, पण माझ्याकडे नमकीन नव्हते त्यामुळे मी एवढेच घेतलेले होते. जर तुम्ही घेतलेले होते परत एकदा चांगलं मिक्स करत आहे. भाजून घेऊया. ठीक आहे, चांगलं मिक्स करून घ्यायचं. ठीक आहे, म्हणजे 5-10 मिनटं जरी मिक्स करतच राहिली आणि जर तुम्हाला मग हे फटाफट कापायसाठी मग मी घेतलेलं आहे. माझ्याकडे ते फुटायचं होतं ना, ते हे सगळं आणि मग त्याच्यामध्ये मी ड्रायफ्रुट्स टाकलं, मग वेलचीची पावडर टाकलेलं आहे, खूप सारं तूप टाकलं. मग त्याला मी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. शिरा जो आहे, जर जास्त शिरा असेल तर तुम्हाला जास्त शिरा तूप टाकायचं आहे. ओके, आणि मग तुम्ही या शिऱ्यामध्ये दूधही टाकू शकतात किंवा पाणीही टाकू शकतात. ठीक आहे, तर आता त्याच्यामध्ये मी साखर टाकून घेतलेली आहे तुमच्या आवडीनुसार किती. मग तुम्हाला याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे साखर. जेवढी साखर पाहिजे तेवढी साखर टाकू शकतात, कारण की जेवढं गोड पाहिजे ना तेवढं तुमच्यावर पण टाकू शकतात. जेवढं गोड पाहिजे तेवढं आम्ही घेतलेलं आहे. चांगलं मिक्स करायचं. मग आणि याच्यामध्ये ना वेलचीची पावडर टाकली होती. आणि मी इकडे शिऱ्यामध्ये टाकायसाठी पाणी गरम करते. तुम्ही दूधही टाकू शकता, पण आम्ही जास्त पाणी टाकतो, कारण की पाण्याने आमचा जो शिरा ना खूप चांगला होतो ना, तर त्यामुळे आम्ही पाणी टाकतो. तुम्ही ना हे चांगलं तुमच्या आवडीनुसार की तुम्ही पाणी टाकू शकता किंवा दूध टाकलेलं. ठीक आहे, आणि तोपर्यंत तुमच्या आवडीनुसार तुम्ही दूधही टाकू शकता किंवा पाणी टाकू शकता. तर आम्ही ते पाणी टाकून घेतलेलं आहे गरम एकदम. तुम्ही पाहू शकता. तर हा जो शिरा बघत आहे तो एकदम हे झालेला आहे, म्हणजे काय बोलतात पाण्यासारखं झालेलं आहे. तुम्ही थोड्या वेळ बघताना का शिरा झालेला होता. जरा शिरा जायला थोडं घट्ट व्हायला लागलेला आहे. तर ना चांगलं मिक्स करत राहिलं घेते. मग तुम्ही पाहू शकता शिरा रेडी आहे आपल्या स्पेशल मार्गशीर्ष.